आपण रोज बातमी ऐकतो, आजची उद्या विसरतो. पण ज्यांच्या घरात हे सारे घडते, आयुष्यभर त्या घडलेल्या क्षणाभोवती घरातल्यांचे उरलेले आयुष्य सारे अडकून पडते. आणि म्हणून एक कळकळीची विनंती, असा विचार, आत्महत्येचा विचार येणाऱ्या त्या प्रत्येकाला, जगात सर्व काही करा पण खचून जाऊन आत्महत्या करू नका. तुमचा जीव जाईलही एका क्षणात. पण त्यांचं काय, जे तुम्ही गेल्यावर सुखाने जगूही शकणार नाहीत आणि दुःखाने मरूही शकणार नाहीत. प्रत्येक क्षणी जगताना मरण यातना सहन करीत राहणार. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, हा जीवन प्रवास आहे. पुन्हा एकदा खास करून तरुण वर्गाला एक नम्रतेची विनंती, अशा प्रसंगी धैर्याने, नेटाने सामोरे जा. त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्या, बोलते व्हा. तो क्षण म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे, संपूर्ण आयुष्य नाही आहे. तो क्षण म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य नाही आहे. खूप लांबवर जायचं आहे, खूप जगायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. आईवडिलांना सुख द्यायचं आहे, आईवडिलांना सुख द्यायचं आहे. असं तडकाफडकी क्षणभर आलेल्या भावनेमध्ये निर्णय घेऊन स्वार्थी होऊ नका. फक्त स्वतःचा विचार करू नका. तुमचे आयुष्य हे फक्त तुमचेच आयुष्य नाही आहे. त्यावर तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या आईवडिलांचं तितकाच हक्क आहे. कारण ज्यांच्यामुळे तुम्ही ह्या जगात आलात, त्यांचा तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यावर, तुमच्या जीवनावर हक्क आहे. इथपर्यंत आयुष्याचा प्रवास केलात काहीतरी करून दाखवण्यासाठी. पण जर तुम्ही स्वतःला संपवले, तुमच्यावर डोळे ठेवून बसलेली, तुमच्यावर काही आशा असलेली, अपेक्षा करत असलेली, तुमच्या एका निर्णयामुळे कायमचे निराशेच्या गर्द अंधारात हरवून बसतील आणि तिथून त्यांना कोणीही बाहेर काढू शकणार नाही. नेहमी सकारात्मक बाजू पाहण्याचा प्रयत्न करा. सर्व काही असूनही काही दुःखी असतात आणि काहीही नसूनही काही सुखी असतात. तुमच्या अशा निर्णयामुळे, ज्यांच्यामुळे हा निर्णय तुम्ही घेतलात, ज्या गोष्टीमुळे घेतलात, ज्या लोकांमुळे तुम्ही घेतलात, त्यांना शिक्षा होण्याऐवजी तुम्ही स्वतःला शिक्षा देत आहात. तुमच्या वडिलांना शिक्षा देत आहात. आणि हा क्षण जाईलही, पुन्हा नव्याने चांगले क्षण येतीलही. त्यामुळे आयुष्य एका क्षणात अडकून पडून देऊ नका. हे आयुष्य एका क्षणामध्ये अडकले जाईल इतके तर हे वाईट नाही आहे. त्यातून बाहेर पडा, वेगळा विचार करा, स्वतःला समजवा. हा क्षण म्हणजे आयुष्य नाही आहे हो, त्या पलीकडे खूप काही आहे. आणि नाहीच काही कळले तर तुमच्या अगदी जवळच्या आवडत्या व्यक्तीला एक फोन करा, त्यांना प्रत्यक्ष भेटा, सविस्तर सर्व सांगा. चर्चेत सकारात्मक गोष्टी निघतील, बाहेर येतील आणि या क्षणातून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग सापडेल. नाही कोणी असले तुमच्या आयुष्यात, असे कोणी, तर मला हक्काने फोन करा. मी खाली नंबर देतोय माझा. मी कधीही कुठेही उपलब्ध असेल. उद्या कोणी अर्णव होऊ नये यासाठी काही करू शकलो तर नक्कीच माझ्यासाठी आत्तापर्यंत अशा जीव दिलेल्या त्या प्रत्येकाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. आज अर्णवमुळे मनमत आठवला. कारण काही असो, आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही, कदापि नाही. अर्णव तर परत येणार नाही, परंतु यापुढे कोणी मनमत अर्णव होण्याचा प्रयत्न करीत असेल, त्यांच्यासाठी, त्यांना या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी समजावण्याचा एक छोटासा, एक मोठा भाऊ म्हणून, हक्काचा भाऊ म्हणून प्रयत्न.
आपली बातमी आपण असताना व्हायला हवी. आपली बातमी आपण असताना व्हायला हवी, आपण गेल्यावर गेल्याची नाही. तुमचा एक हितचिंतक, तुमचा हक्काचा भाऊ. धन्यवाद.